आज आपण बघणार आहोत की महाडीबीटी मध्ये तुम्हाला ठिबक सिंचनचा फॉर्म कशा पद्धतीने ऑनलाईन भरायचा. तर तुम्हाला एक काम करायचं, गुगल क्रोम वर जायचंय, महाडीबीटी टाईप करायचं, महाडीबीटी फार्मर या डॅशबोर्ड वर जायचंय. त्याच्यानंतर तुम्हाला शेतकरी योजना या बटनावरती क्लिक करायचं. त्यानंतर इथं तुम्हाला अशा पद्धतीने डॅशबोर्ड दिसेल. तुम्हाला इथं नवीन अर्ज नोंदणी करा या बटनावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर अशी संपूर्ण माहिती तुम्हाला फिल करायची. त्याच्यानंतर इथं अर्जदाराचे नाव टाकायचं, युजर आयडी पासवर्ड टाकायचा, युजर आयडी बनायचं. त्याच्यानंतर मोबाईल नंबर टाकून इथं व्हेरीफाय करायचं. कॅप्चर टाकून नोंदणी बटनावर यावर क्लिक करायचंय आणि पुढे सबमिट करायचं. त्यानंतर तुम्ही जो युजर नेम टाकलेला होता तो इथं तो टाकायचा आहे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला पासवर्ड खाली टाकायचा आहे. जो तुम्ही युजर नेम क्रिएट केला असेल तो व्यवस्थित टाकायचा. त्यानंतर तुम्हाला पासवर्ड इथं टाकायचा. पासवर्ड टाकल्याच्या नंतर तुम्हाला इथे कॅप्चर फिल करायचं. कॅप्चर फिल केल्याच्या नंतर तुम्हाला कॅप्चर फिल करायचा. त्याच्यानंतर लॉगिन या बटनावरती क्लिक करायचंय. लॉगिन या बटनावरती क्लिक करायचं. त्यानंतर तुम्हाला इथं आधार रजिस्ट्रेशन करायचं. तुम्हाला इथं आधार आहे ते आधार तुम्हाला नो म्हणायचं, आधार नंबर प्रविष्ट करायचा खाली. त्याच्यानंतर ओटीपी द्वारे तुम्हाला ऑथेंटिकेशन करायचं. मध्ये बटनवर क्लिक करायचं, ओटीपी पाठवा क्लिक करायचं आणि ओटीपी सेंड झालाय तुमच्या रजिस्टर आधार नंबरवर होते. त्यानंतर तुम्हाला एक ओटीपी आणला असेल तो इथं ओटीपी टाकायचं 6 अंकी आणि ओटीपी तपासा या बटनावरती क्लिक करायचं. त्यानंतर तुम्हाला इथं ओके करायचं. त्यानंतर अशा पद्धतीची तुमची प्रोफाईल ओपन झाली. त्यानंतर इथं डॅशबोर्ड ओके म्हणायचं. त्यानंतर इथे प्रोफाईल ओके केल्यानंतर ते बॅक येईल. पुन्हा तुमचं युजर आयडी टाकायचा. त्यानंतर पासवर्ड फिल करायचा आणि लॉगिन या बटनावरती क्लिक करायचं. तुमचं युजर नेम व्यवस्थित टाकायचं, पासवर्ड व्यवस्थित टाकायचं, कॅप्चर पुन्हा टाकायचं तुम्हाला आणि लॉगिन या बटनावरती क्लिक करायचं. तुम्हाला लॉगिन बटनावर क्लिक केल्यानंतर अशी पद्धतीने प्रोफाईल ओपन तुम्हाला संपूर्ण प्रोफाईल भरायची. त्यासाठी तुम्हाला प्रथम तुम्हाला तिथं तुमचे नाव गाव आधार प्रमाणे दिसून जाईल. तुम्हाला तिथं तुमचा मोबाईल नंबर दिसून जाईल. जर तुम्हाला अल्टरनेटिव्ह मोबाईल किती द्यायचं देऊ शकता. त्यानंतर तुमचे आधारवरती पहिले नाव असेल पहिले नाव टाकायचं. त्याच्यानंतर वडिलाचं नाव टाकायचं. त्याच्यानंतर तुम्हाला आडनाव फिल करायचं. त्याच्यानंतर पॅन नंबर असेल पॅन नंबर टाकायचं. शेतकरी जर आत्महत्या ग्रस्त वारसाची कुटुंब असेल याच्यावर नो करायचंय. जर समजा शेतकरी जर समजा याच्यात असेल ते टाकू शकतो. कॅटेगरी टाकायची तुम्हाला. त्याच्यानंतर अपंगता असेल याच्यावर नो करायचंय. तुम्हाला इथं आधारला मर्यादा असेल तर याच्यावर नो करायचंय. आधार बँक पासबुक कुठली मर्यादा नाही. त्यानंतर तुम्हाला बँक अकाउंट डिटेल्स टाकायची. इथं खाते क्रमांक टाकायचा आहे. तो खाते क्रमांक टाकायचा. त्याच्यानंतर IFSC कोड टाकायचा. ऑटोमॅटिक तुमची शाखेचे नाव याच्यामध्ये फ्लॅश होईल. ते झाल्याच्या नंतर तुम्हाला इकडं समोर प्रोफाईल ओपन होईल. अकाउंट नंबर व्यवस्थित टाकायचा. अकाउंट नंबर व्यवस्थित टाकल्याच्या नंतर तुम्हाला IFSC कोड व्यवस्थित टाकायचा. IFSC कोड व्यवस्थित टाकल्याच्या नंतर तुम्हाला इथं पुढं जतन बटनावरती क्लिक करायचं. जतन बटनावरती क्लिक करायचं. संपूर्ण माहिती व्यवस्थित चेक करून पुन्हा जतन बटनावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर तुम्हाला तिथे ऍड्रेस टाकायचा. तुमचं जे आपण गावात शेतजमीन असेल तिथला तुम्हाला ऍड्रेस टाकायचा, पत्ता टाकायचा. तो पत्ता इथं व्यवस्थित टाकायचा. त्यानंतर तुम्हाला इथं जिल्हा विचारले, जिल्हा व्यवस्थित सिलेक्ट करायचा. त्यानंतर तुमचा तालुका सिलेक्ट करायचा, जो पण तालुका असेल तो. त्याच्यानंतर गावाचं नाव जिथं तुमची जमीन असेल तो गावाचं नाव इथं सिलेक्ट करायचं. जिथं पण जमीन असेल तर गावाचं नाव घ्यायचं. त्याच्यानंतर तुम्हाला इथं पिनकोड विचारलेलं पिनकोड टाकायचं. त्यानंतर तुम्हाला इथं कायमचे पत्ता सही याच्यावर न करायचं. त्याच्यानंतर जतन या बटनावरती क्लिक करायचं. त्यानंतर तुम्हाला जमिनीची माहिती इथं फिल करायची. अशा पद्धतीने इथं जमिनीची माहिती विचारली बघा. त्याच्यानंतर इथं जिल्हा टाकायचा. तुमची जे आपण जे तुमची जमीन असेल ते टाकायचं. तालुका टाकायचा. त्याच्यानंतर गाव टाकायचंय. गाव टाकायचं व्यवस्थित पद्धतीने. गाव टाकायचं जे पण गाव असेल ते. गाव टाकल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा खाते क्रमांक टाकायचा. जो पण तुमचे एकूण जमीन दाखलायच्या वरती खाते क्रमांक असेल तो टाकायचा आणि एकूण जमीन दाखल्यावरची जमीन टाकायची. त्याच्यानंतर तुम्हाला सर्विस क्रमांक किंवा गट क्रमांक टाकायचा. इथं गट क्रमांक टाकायचे. त्याच्यानंतर वैयक्तिक मालकी जमीन किती टाकायची, संयुक्त मालकी संयुक्त सामायिक असं सांगत पाहिजे. त्यानंतर तुमचं
माझी वैयक्तिक असल्याने मी वैयक्तिक टाकतोय. त्याच्यानंतर सिंचन क्षेत्राखाली माझं पूर्ण क्षेत्र सिंचन क्षेत्राखाली असल्याने पूर्ण टाकतोय. त्याच्यानंतर मी जमीन जतन करायला क्लिक करतोय. पण मला गट ऍड करायचं, त्याच्यामुळे मी त्याच गावात आहे म्हणून ऍड करतो. पण दुसरा माझा गट क्रमांक टाकतो. त्याच्यानंतर वैयक्तिक जमीन टाकतो किती येईल. त्याच्यानंतर संयुक्त नाही माझी सिंचनाखाली क्षेत्र माझं आहे. त्याच्यामध्ये जेवढं टाकलंय ते टाकायचं तुम्हाला. जेवढं सिंचनाखाली क्षेत्राला ते जमिनीचं दिवस म्हणायचं आणि पुढे जा बटनावरती क्लिक करायचं. माझे दोन्ही पण गट झाले. ओके, पुढे जा बटनावरती क्लिक करायचं तुम्हाला. त्याच्यानंतर तुम्हाला तिथं विचारलं पिकाचा तपशील. आता तुमच्या माझे 2 विविध गट असल्यामुळे मी 2 पीक व्यवस्थित पीक टाकणार आहे. जे पण तुम्ही लागवड केलेली पीक असेल ते टाकू शकता तुम्ही. तर माझे पण याच्यामध्ये नगदी पीक घेतलंय मी. त्याच्यानंतर इतर पिकामध्ये माझं अद्रक हे पीक असणार आहे. त्याच्यामुळे अद्रक टाकतोय राजूमध्ये रबी. जे पण असेल तुम्ही तुमचं जे असेल ते टाकायला. अशा पद्धतीने तुम्हाला इथं पिकाची माहिती टाकायची. पण आणखीन एक गट राहिलं त्याच्यामुळे दुसऱ्या गटाची पण पिकाची माहिती टाकून घेतोय. अशा पद्धतीने तुम्हाला माहिती विचारली पूर्ण खर्च लावलेलं काय लावलेलं. त्याच्यानंतर पिकाचं क्लिक करायचंय. अशा पद्धतीने तुमची जेवढी पण पीक लावलेलं असेल त्या गटांमध्ये त्याप्रमाणे टाकू शकता तुम्ही जेवढं पण असेल त्याला. मी आता कापूस टाकतोय पण कापसाची माहिती अशा पद्धतीने तुम्हाला टाकायचं. जेवढं पण पीक लावलेलं असेल तेवढं. फक्त तुम्हाला क्षेत्राने विचारले त्यामुळे जे करायचं जेवढे तुम्ही पीक लावलेलं असेल ते टाकू शकता. त्याच्यानंतर पुढे जाय बटनावर क्लिक करायचं पीक झाल्यानंतर. आणि अर्ज या बटन क्लिक केल्यानंतर तुम्हाला अर्ज करायला बटन तुम्हाला डॅशबोर्डवरती घेऊन जाईल. त्यानंतर अर्ज करा या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं. तिथं अर्ज करा या बटनावर क्लिक करायचं तुम्हाला. अर्ज करा या बटनावरती क्लिक करायचं. त्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने नवीन डॅशबोर्ड ओपन होईल. त्याच्यानंतर सिंचन सुविधा साधने व सुविधा त्याला बाबी निवडा याच्यावरती क्लिक करायचे. मला पहिली गोष्ट मोटर पाण्याचा स्रोत दाखवणे सिंचन स्रोत त्याच्यावर ऍड करतो दिसते की नाही. त्याच्यानंतर माझ्या सिंचनाचा प्रकार मी टाकणार आहे. त्याच्यानंतर मला माझ्याकडे इलेक्ट्रिक मोटर पाहिजे असल्यामुळे मी ती इलेक्ट्रिक मोटर टाकणार आहे. किती HP ची मोटर आहे आणि किती संख्या म्हणजे किती विहिरी आहे तुमच्याकडे हे तुम्हाला फिल करतोय. 5 HP ची मोटर टाकतोय. त्यानंतर विहिरीची संख्या 1 टाकतोय. ओके. त्याच्यानंतर मुख्य पृष्ठावरती जाईल मी होमवरती गेल्यानंतर पुन्हा अर्ज करायला पुन्हा जायचंय. त्यानंतर सिंचन सुविधा याच्यामध्ये तुमचं सिंचन दिलेलं आहे मला. आणि याच्यामध्ये तुम्हाला तुमची टक्केवारी सुद्धा दाखवता येते. बेनिफिट कशा पद्धतीने असणार काही संपूर्ण बाबी याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे. त्यामध्ये डॉक्युमेंटेशन तुम्हाला कुठले पाहिजे संपूर्ण माहिती दिलेली आहे त्याच्यावर. अशा पद्धतीने तुम्हाला संपूर्ण माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. फक्त तुम्हाला ती व्यवस्थित वाचून घ्यायचंय. त्याच्यानंतर 7/12/8/19 दाखला जर SC ST असेल तर प्रमाणपत्र लागतंय. त्याच्यानंतर आवश्यक बिल काय जे ते तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायची अटी. त्याच्यानंतर इथं सिंचनला पुन्हा निवड बाबी आहे त्याच्या बाबी याच्यावर क्लिक करायचंय. त्याच्यानंतर मुख्य घटकावरती यायचंय. त्याच्यानंतर त्याचं संपूर्ण असं ठिबक सिंचन तुषार सिंचन तुम्हाला जे घ्यायचं ते घेऊ शकता. त्याच्यानंतर मी इथं ठिबक सिंचन घेणार आणि ऑफलाईन पद्धतीने इनलाईन पद्धतीने घेणार. इनलाईन पद्धतीने अंतर मी 1/2 अशा पद्धतीने सगळ्यात कमी अंतर घेतलंय. खरीप म्हणजे अद्रक पिकासाठी मी निवड केली. त्याच्यानंतर मला ठिबक सिंचन किती क्षेत्रासाठी करायचे मी तेवढं टाकलेलं आहे. मला 0.60 वरल्या गटामध्ये आणि खाली 0.40 असे म्हणजे टोटली 1 हेक्टर जमिनीचं ठिबक सिंचन करायचंय. आणि खाली मी पात्र या संबंधी याला क्लिक करायचंय आणि जतन या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं. जतन या बटनावरती क्लिक करायचं व्यवस्थित बघून घ्यायचं. जर तुम्हाला जरी असं विचारलं असेल तुम्ही याच्यात जर लाभ घेतला असेल तुम्ही कमी जास्त करून ते प्रस्तावित क्षेत्रामध्ये ते करायचंय. जतन या बटनावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर तुम्हाला डॅशबोर्ड नवीन ओपन होईल. त्याच्यानंतर तुम्हाला मेन्यू या बटनावरती क्लिक करा. त्याच्यानंतर अर्ज सादर करा या बटनावरती जायचंय. त्याच्यानंतर असे ओके करायचं. त्यानंतर तुम्हाला
प्राधान्यक्रम निवडायचे, ते एक दिलंय मी. त्याच्यानंतर अर्ज सादर करा या बटनावरती क्लिक करायचे. अर्ज सादर केल्याच्या नंतर तुम्हाला अशी चलनाची पावती दिसेल. अशी तुम्हाला मेक पेमेंट या बटनावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड या बटनावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर तुम्हाला पेमेंट प्रोसेस या बटनावरती क्लिक करायचं. अशा पद्धतीने तुम्हाला चलनाचे ऑप्शन इथं ओपन होऊन जाईल आणि तुमचं जे पण QR कोड क्लिक करायचं, UPI पद्धतीने डेबिट कार्ड अशा पद्धतीने पेमेंट करून तुम्हाला अशा पद्धतीने रिसिप्ट जनरेट होईल. आणि प्रिंट रिसिप्ट या बटनावरती क्लिक करायचं. प्रिंट रिसिप्ट या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला प्रिंट काढू शकता, सेव्ह करू शकता, सगळं काही करू शकता. त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने झाल्याच्या नंतर तुम्हाला मुख्य पृष्ठावरती क्लिक करायचं, प्रिंट काढायचे. चलनाची झाल्याच्या नंतर तुम्हाला अर्जाची प्रिंट काढायची. त्यानंतर मी अर्ज केल्यावरती या बटनावरती क्लिक करायचं. या मी अर्ज केल्यावर क्लिक केल्यानंतर लोड व्हायला वेळ लागतो. त्याच्यानंतर प्रलंबित अर्ज, चालना अंतर्गत अर्ज या बटनावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला तुमचा अर्ज दिसून जाईल. तिथे पोस्ट पावतीवरती क्लिक करायचं. त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला इथं तुमचे फॉर्म कम्प्लीट झालाय अशी हे दिसेल. त्याच्यानंतर तुम्हाला ही प्रिंट काढून ठेवायची. त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने तुमचा महाडीबीटीचा ठिबक सिंचनचा फॉर्म ऑनलाईन झालेला आहे. तुम्हाला जर आमची माहिती आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.